चला आज प्रिपरेशन ऑफ अल्केन बघूया, पण तत्पूर्वी मला काहीतरी बोलायचं आहे. आतापर्यंत जेवढे लेक्चर झालेत त्या संदर्भातल्या नोट्स तुम्हाला ग्रुपवरती PDF फाईलच्या स्वरूपात मिळतील. नंबर 1. नंबर 2, मी नोट्स बरोबर असाइनमेंट सुद्धा पाठवणार आहे. आणि परत जे लेक्चर ऑलरेडी मी सेंड केलेत लेक्चर नंबर 1 पासून, त्या लेक्चरची क्लिप परत एकदा तुम्हाला बघावी लागणार आहे, कारण मी त्या लेक्चरवर आधारित असाइनमेंटमध्ये काही छोटे छोटे प्रश्न विचारलेत. फिल इन द ब्लँक्स असतील किंवा आन्सर इन वन वर्ड, वन सेंटेन्स, किंवा मॅच द पेअर असतील किंवा ट्रू ऑर फॉल्स असतील, अशा प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. हे सगळं बेसिक क्लिअर झाल्यानंतर मग मी सगळा जो माझ्या लेक्चरचा मोर्चा आहे तो MCQ कडे वळवणार आहे. कारण MCQ येण्यासाठी पहिल्यांदा नॉलेज आलं पाहिजे, आणि नॉलेज आल्यानंतर आपण त्या लेवलचे MCQ सोडवले तर आपल्याला जरा चांगलं वाटेल. नाहीतर जर का ते MCQ अवघड वाटले तर आपल्या केमिस्ट्रीतलं इंटरेस्ट निघून जाईल आणि पर्यायी तुम्ही अभ्यास करायचं सोडून द्याल. तर ते नकोय मला, म्हणून मी ऑलरेडी काही गोष्टी काही गोष्टी शिकवणार आहे, त्याच्याबद्दल बोलणार आहे, आणि मग आपण MCQ बघणार आहोत. पण तत्पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे असाइनमेंट सॉल्व्ह करताना मला ना नोट्स आणि असाइनमेंट दोन्ही सारखं नाही ठेवायचं. तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की नोट्स म्हणजेच मी असाइनमेंट लिहिले किंवा सारा नोट्स मधलंच कॉपी करून मी असाइनमेंट मध्ये लिहिलं, अजिबात नाही. मी लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काहीतरी विशेष टिप्पणी देत असतो. ओके, कुठल्या तरी एका विशिष्ट पॉईंटवरती मी बोलत असतो, एखाद्या विशिष्ट पॉईंटचा आधार घेऊन मी लेक्चर देत असतो. या सर्व गोष्टींवरती आपण डेफिनेटली काय म्हणता येईल फोकस करत असताना तुमच्या लक्षात येईल की लेक्चर बघत असताना मी ज्या एका विशिष्ट पॉईंटवर बोलत असतो ते तुमच्या पण लक्षात येतं. त्याच्यावरती आपण प्रश्न टाकू, ते प्रश्नांवरती तुम्ही विचार करा, त्या प्रश्नांची उत्तरं लिहा, ती आपल्या नोटच्याच वहीत लिहा. जर का लेक्चर नंबर 1 वरती मी जर का नोट्स दिल्या असतील तर त्याच संदर्भातली असाइनमेंट दिली असेल, बरोबर, आणि त्या संदर्भातली असाइनमेंट दिली असेल तर ती त्या नोट्स पाशीच येऊ द्या. कारण असाइनमेंट ही त्या लेक्चरची समरी, असेच मी असाइनमेंट डिझाईन करणार आहे की लेक्चरची समरी म्हणजेच असाइनमेंट असेल. तुम्ही जर का असाइनमेंट सोडवली तर लेक्चरमध्ये काय बोललंय ते तुम्हाला कळेल, आणि डिटेलिंग जे आहे ते नोट्समध्ये दिलेलं असेल असं मी समजतो. चला आता जाऊया प्रिपरेशन ऑफ अल्केनकडे. आतापर्यंत आपण जे जे काही बघितलंय आपल्या सर्व अभ्यासामध्ये, त्याची एक लिस्ट की आपण लेक्चरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींवरती फोकस केलं त्याची एक लिस्ट मी ग्रुपवरती पाठवेल. नंबर 1. नंबर 2, आता मी रिएक्शन स्टार्ट करणार आहे, आणि रिएक्शन स्टार्ट करत असताना आपल्याला काही जुन्या गोष्टींचा वापर करावा लागणार आहे. काही नवीन गोष्टी पण बघायला मिळणार आहेत, आणि नवीन गोष्टी बघायला मिळाल्यानंतर त्या पण आपल्याला शिकायच्या आहेत. आता आज बघा, जुन्या गोष्टींचा आधार मी जे ऑलरेडी शिकवून ठेवलंय तुम्हाला. जेव्हा आता समजा मी एखादा पॉईंट घेतो, समजा आता मी ऍडिशन रिएक्शन बद्दल आता बोलणार आहे आज अल्केनचे प्रिपरेशन शिकवताना. जर का तुम्हाला वाटलं की अरे आपल्याला ऍडिशन रिएक्शन बद्दल सरांनी अगोदर बोललेलं आठवत नाही, तर तुम्ही जाऊन ते लेक्चर बघितलं पाहिजे. त्या लेक्चरमध्ये ऍडिशन रिएक्शन बद्दल मी काय बोललो होतो त्याचा आढावा घेतला पाहिजे. यू जस्ट हॅव टू नोटिफाय दॅट पॉइंट अगेन and then come to the present lecture or present point and just go through it. Okay, once you do this, this will clear your concept thoroughly. Okay, and this is very much important ki je yet nahi, you should have to go to that point. Please learn that point again, and even if you don't understand, just put a message. We will definitely गो फॉर दॅट पॉइंट अगेन. आपण त्या पॉइंटवरती परत चर्चा करू. जर का तुम्हाला तिथं तो परत नाही समजला तर डेफिनेटली विल गो फॉर इट. ओके, नाउ विल गो फॉर प्रिपरेशन ऑफ अल्केन. आणि अल्केन आता मला तयार करायचे, त्यातले जे फर्स्ट मेथड आहे दॅट इज from unsaturated hydrocarbon. That is from what? Unsaturated hydrocarbon. म्हणजे
अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून आपल्याला अल्केन तयार करायचे. आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, अगोदर आपण शिकलो की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कोण आहेत, तर आपल्याकडे अल्कीन आहेत आणि त्याचबरोबर अल्काईन आहेत. ओके, म्हणजे अल्कीन पासून आपल्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपल्याला दोन प्रकारचे होते, अल्कीन आणि अल्काईन. अल्कीन पासून पण आपल्याला अल्केन तयार करायचे आणि अल्काईन पासून सुद्धा आपल्याला अल्केन तयार करायचे आहेत. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन शिकवतोय मी. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन दोन प्रकारचे आहेत, अल्कीन आणि अल्काईन. त्यातल्या अल्कीन पासून सुद्धा आपल्याला अल्केन तयार करायचे आणि अल्काईन पासून सुद्धा आपल्याला अल्केन तयार करायचं आहे. चला प्रोसेस डिटेल मध्ये बघूया, काय आपल्याला या रिएक्शन मध्ये बघायचे ते. ओके, फर्स्ट मी पॉइंट क्लिअर करतोय, दॅट इज प्रिपरेशन of alkane from alkene. अल्केन पासून अल्केन तयार करायचे कोणापासून, अल्कीन पासून. त्यासाठी आपल्याला रिएक्शन घेतो मी पहिली. अल्कीन हा आपला सबस्ट्रेट आहे, त्याचबरोबर हायड्रोजन गॅस हा आपला रिएजंट आहे आणि आपल्याला ॲरोवरती कॅटलिस्ट वापरायचे. त्यातला पहिला प्लॅटिनम आहे किंवा पॅलेडियम आहे. प्लॅटिनम आणि पॅलेडियम आहे. मी ऑर लिहिलंय, याचा अर्थ रिएक्शन साठी दोघांपैकी एकच माणूस वापरायचा आहे. प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हे कॅटलिस्ट आहेत आणि हे जेव्हा मी कॅटलिस्ट म्हणून वापरत असेल, प्लॅटिनम तरी वापरत असेल किंवा पॅलेडियम म्हणून जेव्हा कॅटलिस्ट म्हणून वापरत असेल, ऍट दॅट टाइम रिएक्शन जी आपल्याला घडवायची आहे ती रूम टेम्परेचरला घडवायची आहे. ओके, मला अल्केन तयार करायचंय अल्कीन पासून. म्हणजे सबस्ट्रेट अल्कीन आहे, रिएजंट हायड्रोजन गॅस आहे आणि त्यासाठी जो कॅटलिस्ट वापरलाय तो प्लॅटिनम आणि पॅलेडियम आहे. प्लॅटिनम किंवा पॅलेडियम वापरायचं आहे आणि प्लॅटिनम किंवा पॅलेडियम जो कॅटलिस्ट म्हणून वापरला जाईल त्यावेळेस रूम टेम्परेचरला रिएक्शन घडवली जाईल. अजून एक कॅटलिस्ट वापरता येतो निकेल, पण निकेल जेव्हा कॅटलिस्ट वापरतो त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर हाय टेम्परेचर ठेवावं लागेल. त्याचबरोबर प्रेशर कंडिशन सुद्धा असू शकते. ओके, म्हणजे जेव्हा आपण प्लॅटिनम किंवा पॅलेडियम कॅटलिस्ट म्हणून वापरू त्यावेळेस रिएक्शन रूम टेम्परेचरला घडवायचे, पण जेव्हा आपण निकेल कॅटलिस्ट म्हणून वापरू त्यावेळेस टेम्परेचर कंडिशन हाय असणार आहे, त्याचबरोबर प्रेशर कंडिशन सुद्धा हाय असणार आहे. आणि या दोघांच्या रिएक्शन मधून आपल्याला अल्केन मिळणार आहे. आणि अल्केन हा प्रॉडक्ट आहे. तुम्ही म्हणाल सर बाय प्रॉडक्ट नाही लिहिला आज. कालच्या लेक्चर मध्ये मी महत्वाची गोष्ट बोललोय की जेव्हा ऍडिशन रिएक्शन असते त्यावेळेस बाय प्रॉडक्ट मिळत नाही. जेव्हा ऍडिशन रिएक्शन असते त्यावेळेस बाय प्रॉडक्ट मिळत नाही. जेव्हा ऍडिशन रिएक्शन असते त्यावेळेस बाय प्रॉडक्ट मिळत नाही. आत्ताच्या रिएक्शन मध्ये मी बाय प्रॉडक्ट दाखवत नाहीये. याचा अर्थ ही रिएक्शन काय, ऍडिशन रिएक्शन आहे. काय, ऍडिशन रिएक्शन आहे. काय, ऍडिशन रिएक्शन आहे. म्हणजे ही ऍडिशन रिएक्शन आहे. हे मला कशावरनं कळलं तर काल मी ऍडिशन रिएक्शनच्या शेवटी हा मुद्दा मांडला होता की जर का ऍडिशन रिएक्शन असेल तर बाय प्रॉडक्ट मिळणार नाहीये आणि या रिएक्शन मध्ये बाय प्रॉडक्ट मिळत नाहीये, याचा अर्थ ही रिएक्शन ऍडिशन रिएक्शन आहे. आता डिटेलिंग मध्ये जाऊया, पण तत्पूर्वी काही काही छोट्या छोट्या गोष्टींवर बोलायचंय मला. सबस्ट्रेट म्हणून मी अल्किनला कन्सिडर केला, रिएजंट म्हणून हायड्रोजन गॅस आहे जो डायॲटॉमिक आहे. H2 हा एक मॉलिक्यूल आहे. त्याचबरोबर आता मला कॅटॅलिस्ट
जे मी कन्सिडर केलेत प्लॅटिनम किंवा पॅलेडियम आहे, आणि प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हे कॅटलिस्ट म्हणून वापरत असताना मी रूम टेम्परेचर चा विचार करणार आहे, पण जेव्हा मी निकेल कॅटलिस्ट म्हणून वापरेल त्यावेळेस टेम्परेचर हाय असणार आहे, त्याचबरोबर प्रेशरची सुद्धा कंडिशन असणार आहे. आणि या सगळ्यातून या सगळ्यांच्या रिएक्शन मधून आपल्याला अल्केन हे प्रॉडक्ट मिळणार आहे, बाय प्रॉडक्ट मिळत नाहीये. याचं एक मी सूचक सांगितलं किंवा लॉजिक सांगितलं, बाय प्रॉडक्ट मिळत नाही याचा अर्थ ही ऍडिशन रिएक्शन असणार आहे. आता कॅटलिस्ट काय करतो ते बघा. एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट म्हणजे हायड्रोजन गॅसनी अल्किन बरोबर रिॲक्ट होण्यासाठी दे शुड हॅव टू कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. हायड्रोजन गॅस आहे, गॅसचे मॉलिक्युल्स रॅन्डम असतात. गॅसचे मॉलिक्युल्स काय असतात? रॅन्डम असतात. आणि ते रॅन्डम असल्यामुळे ते इकडे तिकडे जाऊ शकतात, ते पसरू शकतात. म्हणजे हायड्रोजन गॅस अल्किन बरोबर रिएक्ट होण्यासाठी दे शुड हॅव टू कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. देअर शुड बी द कोलिजन बिटवीन हायड्रोजन gas molecule and alkene molecule, so that they show some kind of interaction and then they lead to the formation of product. Please listen carefully what I'm saying. I'm saying that hydrogen gas molecules, they must have to collide with the molecules of alkene so that they can interact. That means the molecules of alkene and hydrogen gas, they should have to interact with each other. Once they interact, they are going to form product. But what is actually the problem? The problem is hydrogen gas molecule. Why hydrogen gas molecule? Because hydrogen is a gas, and once it is a gas, the molecules are random, continuously in random motion. They can escape or they can move anywhere in the surrounding place, and due to their random movement, it may happen they will not collide with the molecules of alkene, and they will show less interaction, and as they show less interaction with the molecule of alkene, they will show less product formation. परत एकदा, हायड्रोजन गॅसची मुवमेंट, हायड्रोजन गॅसच्या मॉलिक्युलची मुवमेंट ही रॅन्डम असल्यामुळे ते बाजूच्या सराउंडिंग मध्ये, स्पेस मध्ये जेव्हा त्या व्हॉल्यूम मध्ये पसरतील, त्या रिएक्शन कंटेनर मध्ये पसरतील, पण ते पसरत असताना आणि त्यांच्या रॅन्डम मोशनच्या दरम्यान जर का ते अल्किनच्या मॉलिक्यूल बरोबर कोलाइड झाले नाहीत, परत एकदा, ते अल्किनच्या मॉलिक्यूल बरोबर कोलाइड झाले नाहीत, ते अल्किनच्या मॉलिक्यूल बरोबर जर का हायड्रोजन गॅसचे मॉलिक्यूल कोलाइड झाले नाहीत, तर आपल्याला अल्केनचे मॉलिक्यूल कमी प्रमाणात तयार झालेले दिसतील. असं का झालं तर मी त्याचं उदाहरण सांगितलं. हायड्रोजन गॅस जो आहे त्याचं गॅसियस नेचर या गोष्टीला कारणीभूत असू शकतं. अल्किन जर का गॅसेस असतील तर अजून समस्या वाढलेली, कारण ते दोघे रॅन्डम मोशन मध्ये असतील. ओके, आणि त्याच्यामुळे त्यांच्या चांगल्या पद्धतीची इंटरॅक्शन जर का घडवायची असेल तर त्यांनी एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती सेट व्हायला पाहिजे. जर का ते कॉमन प्लॅटफॉर्मवरती सेट झाले जर का, तर ते इंटरॅक्ट होऊ शकतात. आणि त्यांना कॉमन प्लॅटफॉर्मवरती सेट होण्यासाठी म्हणून तुम्हाला हे कॅटलिस्ट मदत करणार आहेत, त्यांचे सरफेस मदत करणार आहेत, प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा निकेलचे. ओके, प्रेशर हाय ठेवल्यामुळे गॅस ऍब्झॉर्ब होईल. अजून तुम्हाला ऍब्झॉर्ब माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे ऍब्झॉर्ब माहिती आहे, तुम्हाला हा शब्द कदाचित माहिती आहे. ऍब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणे, पण ऍब्झॉर्ब नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, जर का मी स्पंज पाण्यात बुडवला तर पाणी स्पंजच्या आत जातं, म्हणजे स्पंजनी काय केलं, पाणी ऍब्झॉर्ब केलं. परत एकदा, जेव्हा मी स्पंज पाण्यात बुडवतो ना त्यावेळेस काय होतं, स्पंज जेव्हा मी पाण्यात बुडवतो, परत एकदा ऐका, स्पंज जेव्हा मी पाण्यात बुडवतो त्यावेळेस पाणी स्पंजच्या आत निघून जातं आणि आपण काय म्हणतो, स्पंजनी पाणी ऍब्झॉर्ब केलं. पण उद्या मी ग्लास प्लेट घेतली आणि त्याच्यावरती पाणी टाकलं तर पाणी ग्लास प्लेट ऍब्झॉर्ब करते का? ते पाणी ग्लासच्या सरफेसवर राहतं. यस, ते ग्लासच्या सरफेसवर राहतं. म्हणजे ते ग्लासच्या सरफेसवर राहतं किंवा त्या ग्लास प्लेटच्या सरफेसवर राहतं, म्हणजे ते अॅक्युम्युलेट होतं. अॅक्युम्युलेशन ऑफ one material over the surface of another is known as adsorption. आणि आपण म्हणू
पाणी ग्लासच्या सरफेसवर ऍडझॉर्ब झालं. पाणी ग्लास प्लेटच्या आतमध्ये गेलं का? नाही. तर ते मी शब्द काय वापरतो नीट ऐका. मी म्हणतोय की पाणी ग्लास प्लेटवर ऍडझॉर्ब झालं. ऍबझॉर्ब झालं का ऍडझॉर्ब झालं? ऍडझॉर्ब झालं म्हणजे अॅक्युम्युलेट झालं. म्हणजे जर का एका मटेरियलच्या सरफेसवर दुसरा मटेरियल अॅक्युम्युलेट झालं तर म्हणायचं ऍडझॉर्प्शन झालं. आणि एका सबस्टन्समध्ये दुसरा सबस्टन्स, जर का जसं मी स्पंजचं उदाहरण दिलं की स्पंजमध्ये पाणी आतमध्ये गेलं तर तिथे ऍबझॉर्प्शन झालं. हे सरफेस फेनॉमेनॉन आहे. सरफेस फेनॉमेनॉन आहे. हा सरफेस आहे का? नाही. हा व्हॉल्यूम फेनॉमेनॉन आहे. म्हणजे काय झालं, स्पंजच्या ज्या गॅप्स होत्या त्याच्यामध्ये पाणी, स्पंजमध्ये ज्या गॅप्स होत्या तिथे पाणी जाऊन बसलं आणि त्यामुळे स्पंजच्या आतमध्ये पाणी गेलं. इकडे ग्लास, मी काय सांगतो ऍडझॉर्प्शनच्या केसमध्ये काय सांगतोय, पाणी ग्लास प्लेटच्या आतमध्ये नाही गेलं, ग्लासच्या सरफेसवर अॅक्युम्युलेट झालं, त्याला म्हणायचं ऍडझॉर्प्शन. ओके, थँक्यू. आता हेच असंच ऍडझॉर्प्शन इथे हे गॅशियस मॉलिक्युल्स या मेटलच्या सरफेसवर करणार आहेत. कशावर करणार आहेत? मेटलच्या सरफेसवर करणार आहेत. कशावर करणार आहेत? मेटलच्या सरफेसवर करणार आहेत. कशावर करणार आहेत? मेटलच्या सरफेसवर करणार आहेत. म्हणजे काय, तर हायड्रोजन गॅसचे मॉलिक्युल प्लॅटिनमच्या, पॅलेडियमच्या किंवा निकेलच्या जो कोणी आपण कॅटलिस्ट म्हणून वापरणार आहोत, तो जो कोणी कॅटलिस्ट म्हणून वापरणार आहे त्याच्या सरफेसवर हे हायड्रोजन गॅसचे मॉलिक्यूल किंवा सबस्ट्रेटचे मॉलिक्यूल जाऊन काय होणार आहेत? ऍबझॉर्ब होणार आहेत का ऍडझॉर्ब होणार आहेत? तर ऍडझॉर्ब होणार आहेत म्हणजे अॅक्युम्युलेट होणार आहेत. आणि अॅक्युम्युलेट जर का होणार आहेत याचा अर्थ ते सरफेसवर आहेत का नाहीत? आहेत, पण त्यांना एक कॉमन सरफेस मिळाला जेणेकरून ते इंटरॅक्ट होतील. आता इंटरॅक्शन वाढली म्हणजे प्रॉडक्ट फॉर्मेशन काय झालं? वाढलं. प्रॉडक्ट फॉर्मेशन वाढलं, हे लक्षात घ्या. का? कारण आता या दोघांना यांच्यासारख्या कॅटलिस्टनी बसायला जागा दिली आहे, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलाय. हे सगळे लोक कॅटलिस्टच्या सरफेसवर ऍडझॉर्ब झाले, इंटरॅक्शन वाढले, प्रॉडक्ट फॉर्मेशन वाढलंय. म्हणून सगळ्यांना कॅटलिस्टची डेफिनेशन आठवतीये. कॅटलिस्ट म्हणजे काय? इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन बट डू नॉट टेक पार्ट इन द रिएक्शन. म्हणजे काय करतो? तो कधीच रिएक्शन मध्ये भाग घेणार नाही, फक्त तो रिएक्शनचा रेट वाढवेल, रिएक्शनचा स्पीड वाढवेल, प्रोडक्शन ऑफ प्रॉडक्टचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवेल, त्याचा स्पीड वाढवेल. कोण? कॅटलिस्ट. म्हणजे कॅटलिस्ट काय करतो? तर कॅटलिस्ट प्रॉडक्ट फॉर्मेशनचा स्पीड वाढवतो. काय करतो? कॅटलिस्ट काय करतो? प्रॉडक्ट फॉर्मेशनचा स्पीड वाढवतो. काय करून? आतापर्यंत तुम्ही कॅटलिस्टची डेफिनेशन ऐकली असेल. आज मी तुम्हाला हे सांगितलंय की कॅटलिस्ट काम कसा करतो. मी नुसती डेफिनेशन नाही सांगितली. एरवी आतापर्यंत तुम्ही ऐकलं पण असेल की कॅटलिस्ट काय करतो, तर इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. आज मी शिकवलंय हाऊ इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. थँक्यू. सगळ्यांना कळलं असेल काय पद्धतीने रिएक्शन घडणार आहे ते. ओके, लक्षात घ्या. अल्किन अनसॅच्युरेटेड आहे, अल्केन सॅच्युरेटेड आहे. त्याच्यावर आता अधिक बोलूया. सगळ्यांना कॅटलिस्ट बद्दल माहिती कळलेली आहे, कॅटलिस्ट कशा पद्धतीने काम करणार आहे हे पण सगळ्यांना कळलेलं आहे. आता रिएक्शन कडे जाऊया, एक एक्झाम्पल बघूया. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्कीन. आता मी पहिलाच एक व्यक्ती घेतलाय, CH2 डबल बॉन्ड CH2 इथीन. हा सबस्ट्रेट आहे, H2 हायड्रोजन गॅस आहे. मी प्लॅटिनम कन्सिडर करतोय म्हटल्यानंतर ही रिएक्शन मी रूम टेम्परेचरला कन्सिडर करतोय. हायड्रोजन HH. एक लक्षात घ्या, यांच्यातला एक बॉन्ड सिग्मा आणि एक बॉन्ड पाय, यांच्यातला एक बॉन्ड सिग्मा आणि एक बॉन्ड पाय, यांच्यातला एक बॉन्ड सिग्मा आणि एक बॉन्ड पाय, याच्यातला एक बॉन्ड सिग्मा आणि एक बॉन्ड पाय, याच्यातला एक बॉन्ड सिग्मा आणि एक पाय. आपण शिकलोय कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, त्यावेळेस त्यांच्यातला एक बॉन्ड सिग्मा असतो आणि एक बॉन्ड पाय असतो आणि पाय बॉन्ड वीक असतो. म्हणजे या कार्बननी दोन बॉन्ड हायड्रोजन बरोबर तयार केलेत आणि दोन बॉन्ड या कार्बन बरोबर केलेत. या कार्बननी सुद्धा दोन बॉन्ड हायड्रोजन बरोबर केलेत आणि दोन बॉन्ड कार्बन बरोबर केलेत.
पण 4 बॉन्ड पैकी 3 बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहेत आणि 1 बॉन्ड पाय बॉन्ड आहे. म्हणजे तो कार्बन विचार करणार आहे की माझा चौथा बॉन्ड सुद्धा सिग्मा बॉन्ड पाहिजे, कारण मला चारीच्या चारी बॉन्ड स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे कार्बन हा बॉन्ड काय करणार आहे, फॉर्म करणार आहे का ब्रेक करणार आहे, ब्रेक करणार आहे. आणि जर का त्या कार्बननी तसं केलं, त्या 2 कार्बननी जर का त्यांच्यातला पाय बॉन्ड ब्रेक केला, तर त्यांनी आता 3च बॉन्ड केले असे दिसतील. त्या कार्बनने हायड्रोजन बरोबर 2 आणि कार्बन बरोबर 1 असे 3च बॉन्ड तयार केलेले दिसतील. त्यांना चौथ्या बॉन्डची गरज आहे, कारण कार्बन स्टेबल होण्यासाठी त्याला 4 बॉन्ड करावे लागतात. मी तुम्हाला सांगितले की केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक मॉलिक्यूल स्टॅबिलिटीसाठी प्रयत्न करतोय. आणि जर का यांचा चौथा बॉन्ड सुद्धा स्ट्रॉंग तयार झाला, जर का तो पण सिग्मा बॉन्ड तयार झाला, तो जर का सिंगल बॉन्ड तयार झाला, तर त्यांची स्टॅबिलिटी कमी होणार आहे का वाढणार आहे, वाढणार आहे. म्हणून ते या हायड्रोजनचे बॉन्ड ब्रेक करतील. हायड्रोजन या रिएक्शन मध्ये काय होणार आहे, हायड्रोजनचे बॉन्ड काय होणार आहेत, ब्रेक होणार आहेत. हायड्रोजनचे बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे 2 हायड्रोजन ॲटम मधले बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे एक हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल आणि दुसरा हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल. हे दिसतं तितकं सोपं नाही, एक्सप्लेनेशन अजून द्यायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला अजून कन्सेप्ट कळायला अजून शिकले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल सर, अचानक रूम टेम्परेचरला यांच्यातला बॉन्ड कसा काय तुटला, त्यासाठी एनर्जी लागली का, मग ती एनर्जी, बॉन्ड एन्थॅल्पी अशा अनेक गोष्टी शिकवायच्या. पण आता मी फक्त रिॲक्शन शिकवण्यात इंटरेस्ट आहे. जेव्हा आपण त्या गोष्टी थर्मोडायनॅमिक्समध्ये बघू, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींवरती नक्की चर्चा करू. आता लक्षात घ्या, हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक झालाय, एक हायड्रोजन या कार्बनला जोडला गेला आणि एक हायड्रोजन या कार्बनला जोडला गेलाय, आणि त्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट मिळाले CH3CH3. एक लक्षात घ्या, अजून एक मला तुम्हाला सांगायचंय की माझा प्रयत्न मेकॅनिझम समजून सांगणं असेल, पण सुरुवातीच्या काळामध्ये मी रिॲक्शन कशी घडतीये हे सांगण्यापेक्षा रिॲक्शन लिहिता पण आली पाहिजे. कारण पहिले रिॲक्शन लिहिली तर मला कळेल, किंवा रिॲक्शन मला पाठ झाली, पण पाठ करताना नुसती ती 5-7 वेळा लिहून पाठ नाही झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी एक लॉजिक आहे, ते मी लॉजिक सांगतोय. म्हणजे लॉजिकली रिॲक्शन लिहायची, मग आपण मेकॅनिझम कडे जाऊ. कारण एकदा लॉजिकली आपल्याला कळलं ना कुठलं प्रॉडक्ट तयार होतंय, तर आपण रिॲक्शन कशी घडते याचा पण विचार करायला लागतो. ओके, हा, पण सुरुवातीपासूनच रिॲक्शन कशी होते शिकत बसलो तर आपल्याला कदाचित जी मेन रिॲक्शन चालू आहे त्याच्याबद्दलच, प्रॉडक्ट फॉर्मेशन बद्दलच आपल्याला कन्फ्युजन तयार होईल. कारण आपल्याला खूप रिॲक्शन शिकायच्या आणि मग आपल्याला तेवढे मेकॅनिझम प्रत्येक वेळेस बघणं थोडं अशक्य आहे. कारण आपल्याला खूप गोष्टी नव्याने शिकायच्या. आता लक्षात ठेवा, त्या प्रत्येक गोष्टी मागचं लॉजिक शिकायचं, आणि ते सिंपल करून शिकायचं म्हटल्यानंतर अनेक कन्सेप्ट शिकावे लागतात. त्याच्यामुळे पाठांतर कमी करण्यासाठी माझा प्रयत्न आहेच आहे, पण मी सुरुवातीला रिॲक्शन कशी घडती हे सांगण्यापेक्षा ती रिॲक्शन बोर्डवरती किंवा पेपर वर्क करताना कशी लक्षात ठेवायची याच्यावरती मी भर देत आहे. हे पण ध्यानात घ्या. आपण नंतर प्रत्येक गोष्टी मागे, म्हणजे हे अमुक हा बॉन्ड आता याच टेम्परेचरला ब्रेक का झाला, मग प्लॅटिनम आणि पॅलेडियम असतानाच रूम टेम्परेचरला रिएक्शन घडली, आणि नंतर निकेलला हाय टेम्परेचर किंवा हाय प्रेशरलाच रिएक्शन का घडली ते बघूया. हाय प्रेशरचा जो मुद्दा होता मागाशी, ज्याच्या वेळेस मी ऍडझॉर्प्शन कडे गेलो होतो तिथे, तो पण मी आता बोलतोय, विषय परत मी विसरलो, माफ करा. हाय प्रेशर वाढल्यामुळे काय होतं, प्रेशर वाढल्यामुळे ऍडझॉर्प्शनचा रेट वाढतो, म्हणजे जास्तीत जास्त गॅस सरफेसवर अॅक्युम्युलेट होतो, म्हणून प्रेशर हाय ठेवायचं. ओके, थँक्यू, तो मुद्दा पण मी आता क्लिअर केलाय. पण मला आता ऍडझॉर्प्शन सांगावं लागलं. आता ऍडझॉर्प्शन हा आपला केमिस्ट्री 1 मधला एक लेसन आहे. ओके, की त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन ते सगळा अभ्यास करायचा आहे. पण असे छोटे छोटे कन्सेप्ट येतात कुठेतरी मध्ये पिक्चरमध्ये असे. आता याच्यातही रूम टेम्परेचरलाच का घडलं प्लॅटिनम पॅलेडियमच्या केसमध्ये, निकेलला कंडिशन का बदलल्या, ह्याच्यासाठी पण काही विशिष्ट कारण आहेत ना. कारण तिथं सुद्धा हीच रिएक्शन घडणार आहे, फक्त कॅटलिस्ट बदलला म्हणून मग सगळं टेम्परेचर कंडिशन बदलल्या, प्रेशर कंडिशन बदलल्या, असं का घडलं हा पण एक अभ्यासाचा विषय असतो, मान्य आहे. पण आता पहिले रिएक्शन कंपोनंट लक्षात घ्या. हा कोण सबस्ट्रेट आहे, हा कोण रिएजंट आहे, बरं हा प्रॉडक्ट आहे. आपण सबस्ट्रेट आणि रिएजंट मध्ये रिएक्शन करताना अशा पद्धतीने रिएक्शन करताना विचार केला. काय विचार केला, तर आपण अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड गेलो, किंवा एक पाय बॉन्ड होता तो ब्रेक केला आणि सिग्मा बॉन्ड तयार केले. अशा पद्धतीने सध्या आपण शिकतोय. भविष्यात गेल्यानंतर अजून एक लेवल आपण वर जाऊ आणि त्या गोष्टींचा अभ्यास करू. ओके, ज्या याच्यापेक्षा जरा जास्त डिफिकल्ट आहे, पण त्या शिकण्यासाठी अजून काही कन्सेप्ट शिकावे लागतील, त्यासाठी काही वेळ जाईल. तिथे ते कन्सेप्ट सगळे शिकले की तिथं आपण जाऊच, या गोष्टींवर चर्चा करू, नक्की करू, डोंट वरी. त्यामुळे मनात असा प्रश्न पडून देऊ नका. आत्ताच्या या एजमध्ये थोडं कसं होतं, आपण प्रत्येक गोष्टीला विचारतो का, हे असं का,
हे असं का, मग हे असंच का, मग तिथं ते, मग या सगळ्यामध्ये काय होतं, त्या कालाच सगळं म्हणजे काच्याच मागं लागतो आपण, वाय वाय वायच्या मागं लागतो. आणि मेन रिॲक्शन आणि मेन जे काय सगळं पेपरला रिॲक्शन येणार आहे, पेपरला हे सगळं येणार रिॲक्शन येणार आहे. आपण जे बारीक बारीक प्रश्न विचारतो कदाचित ते मागं राहतात, पण मी असं नाही म्हणत की ते येणारच नाही. तुमच्या मनात प्रश्न आलेत म्हटल्यानंतर त्या गोष्टींचं समाधान व्हायलाच पाहिजे. मी नाही म्हणतच नाही, 100% समाधान व्हायला पाहिजे, नो डाऊट. फक्त कसं आहे की आत्ता त्या गोष्टी ज्या म्हणजे आत्ता असंच का झालं, प्लॅटिनमला रूम टेम्परेचरच का आलं, किंवा निकेलला अमुक अमुक टेम्परेचर कंडिशन, प्रेशर कंडिशन बदलली, अशा ज्या काही प्रश्न तुमच्या मनात येतात किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये पण आले असतील, ते शिकण्यासाठी अजून अनेक बारीक बारीक कन्सेप्ट शिकण्याची गरज आहे. तोपर्यंत थोडं थांबावं लागेल. ओके, अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारच आहे मी. प्रयत्न करतो म्हणण्यापेक्षा मी उत्तर देतोच प्रत्येक प्रश्नाला तुमच्या. असं होणारच नाही की तुम्हाला प्रश्न तो तुमचा असाच तो काय म्हणजे अनुत्तरित राहिला, असं अजिबात होणार नाही. तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेल जो तुमच्या डोक्यात आलाय. ओके, आणि सगळ्यांना कळलं असेल आता आपण रिएक्शन काय केली ते. आता बघा, कालच्या अभ्यासाचा आज उपयोग बघा. कालच मी शिकवलं होतं अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड आहे, आणि त्याच्यामुळे स्टॅबिलिटी वाढली, त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट तयार झाले. याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, काय याचं नाव, इथेन. म्हणजे इथिन कडनं आपण तयार काय केला, इथेन. किती पाय बॉन्ड होते, 2 का 1 होता, तो ब्रेक केला. तो ब्रेक केल्यामुळे काय झालं सगळ्यांना कळलं, तो अनस्टेबल झाला. मग त्याला किती बॉन्डची रिक्वायरमेंट होती, प्रत्येक कार्बनला एका बॉन्डची रिक्वायरमेंट होती. म्हणून एक हायड्रोजन या कार्बनला जोडला, दुसरा हायड्रोजन या कार्बनला जोडला, आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळालं. आता जर का अजून एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, सगळ्यांना माहिती आहे, ज्याचं नाव काय रे बाळांनो, अल्किने का अल्काइने, पटकन बोला, अल्किने का अल्काइने. येस, अल्काइने. म्हणजे जर का आता मी अल्काइनचा विचार केला तर काय आलं, कार्बन कार्बन काय, डबल बॉन्ड आला का ट्रिपल बॉन्ड आला, ट्रिपल बॉन्ड आला. म्हणजे HC ट्रिपल बॉन्ड C. ओके, HC ट्रिपल बॉन्ड CH. याचं कॉमन नेम आहे ऍसिटिलीन. आता हे पाठ करावं लागेल, कॉमन नेम आपल्याला पाठ करावे लागतात मोस्ट ऑफ द टाइम. ओके, म्हणजे आता मी याचं नाव काय घेतलंय, ऍसिटिलीन. काय नाव आहे, ऍसिटिलीन. काय नाव आहे, ऍसिटिलीन. हे कॉमन नेम आहे या कंपाऊंडचं. 2 कार्बन म्हणून ट्रिपल बॉन्ड आहे म्हटल्यावर कोण, अल्केन, अल्किन का अल्काइन, अल्काइन. म्हणजे इथं काय लावायचं, YNE. म्हणजे याचा आयुपीएसी नेम काय, इथाइन. म्हणजे ऍसिटिलीनचा आयुपीएसी नेम काय, इथाइन. ऍसिटिलीनचा आयुपीएसी नेम काय, इथाइन. ऍसिटिलीनचं आयुपीएसी नेम काय, इथाइन. प्लस. ओके, आता कंडिशन परत त्याच साधारणपणे. प्लॅटिनम परत आपण कॅटॅलिस्ट घेतलाय आणि रूम टेम्परेचरलाच विचार करतोय आपण पुन्हा एकदा त्याचा सुद्धा. आणि आता H2 घेणार आहे परत गॅसियस फॉर्म मध्ये. कॅटॅलिस्टचा रोल तोच, ऍडझॉर्प्शन, रेट ऑफ रिएक्शन वाढणार आहे. आणि कॅटॅलिस्ट इट विल नॉट टेक पार्ट इन द, काय म्हणता येईल, इट विल नॉट टेक पार्ट इन द रिएक्शन बट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. आणि प्लॅटिनम हा कॅटॅलिस्ट आहे. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की कॅटॅलिस्टचं कॉन्सन्ट्रेशन रिएक्शनच्या सुरुवातीला जे असतं तेच फायनल स्टेजला पण असतं. ओके, म्हणून त्यांनी सांगितलं की रिएक्शनमध्ये तो भाग घेत नाही. तो फक्त रिएक्शनचा रेट वाढवतो, या दोघांना रिएक्ट करतो आणि सोडून देतो. तो आपल्याला ॲज इट इज मिळतो. तो रिएक्टंट, जेव्हा रिएक्टंट असतात, रिएक्टंटचे मॉलिक्यूल असतात, सुरुवातीच्या काळात फक्त रिएक्टंटचेच मॉलिक्यूल असतात, तेव्हा तो ॲज इट इज असतो. आणि जेव्हा प्रॉडक्ट तयार होतं फायनली आणि सगळे रिएक्टंटचे मॉलिक्यूल संपतात, त्यावेळेस हे कॅटॅलिस्ट ॲज इट इज असतो. म्हणजे तो कुठल्याही प्रकारे स्वतः रिएक्ट होत नाही, तो फक्त यांची रिएक्शन वाढवायचा प्रयत्न करतो. अजून एक मुद्दा मी मांडला कॅटॅलिस्ट संदर्भात. आज मी कॅटॅलिस्ट बद्दल खूप बोललोय. आता H2 आणि CHC ट्रिपल बॉन्ड CH. आता आपलं अगोदरच कालच्या लेक्चरमध्ये चर्चा झाली की कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 बॉन्ड हे पाय बॉन्ड आहेत आणि 1 बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहे. परत एकदा लिसन केअरफुली. कालचं लेक्चर किती महत्वाचं आहे बघा, कालचं आणि परवाचं, की या ट्रिपल बॉन्ड मध्ये, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये 1 बॉन्ड सिग्मा आहे आणि 2 बॉन्ड पाय आहेत. म्हणजे 1 बॉन्ड काय वीक आहे का स्ट्रॉंग आहे, आणि 2 बॉन्ड काय वीक आहेत. म्हटल्यानंतर या कार्बनला वाटणारच ना, आपल्या 4 बॉन्ड पैकी 2च बॉन्ड, आता हा एक सिग्मा आहे, हा एक सिग्मा आहे आणि 2 पाय आहेत. म्हणजे या कार्बनला वाटणार आपले 2 सिग्मा आहेत आणि म्हणजे 2 स्ट्रॉंग आहेत आणि 2 पाय आहेत म्हणजे 2 वीक आहेत. सेम या कार्बनला वाटणार 2 सिग्मा आहेत आणि 2 पाय आहेत म्हटल्यावर 2 स्ट्रॉंग आहेत, 2 वीक आहेत. म्हणजे त्या कार्बनला वाटणार की आपण काय करावं, 4 बॉन्ड आपले काय असावेत, स्ट्रॉंग असावेत.
मग तो काय करेल, पहिला एक पाय बॉन्ड ब्रेक करेल. पण जर का त्यांनी एक पाय बॉन्ड ब्रेक केला बाळांना, तर काय होईल, तर आता या कार्बनचे किती बॉन्ड तयार झाले, 1 2 3 1 2 3. म्हणजे तो कार्बन स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, दोन्ही कार्बन अनस्टेबल आहेत. का, कारण कार्बनला स्टेबल होण्यासाठी किती बॉन्ड लागतात, 4. म्हणजे याच्यातला एक हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल आणि दुसरा हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल आणि आपल्याला काय मिळेल, इथिन मिळेल. काय मिळेल, इथिन. 2 कार्बन म्हणून इथ, डबल बॉन्ड म्हणून ENE. आता एखादा म्हणेल यस सर, म्हणजे अजून एक जर का मी हायड्रोजन चा मॉलिक्यूल रिॲक्ट केला त्याच कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये, तर काय होईल, तर परत एकदा आता अजून एक पाय बॉन्ड उरलाच आहे, तो पण स्ट्रॉंग आहे का वीक आहे, वीक आहे. कुठल्याही मॉलिक्यूलला काय वाटतं, त्याने अनस्टेबल राहावं का स्टेबल राहावं. म्हणजे इथनं तो अनस्टेबल टू जरा स्टेबल झाला, पण अजूनही इथं थोडी अनस्टेबिलिटी आहे, कारण एक बॉन्ड वीक आहे. मग त्याला तो पण बॉन्ड काय करायचा आहे, स्ट्रॉंग करायचा आहे. म्हणून तो पण बॉन्ड काय करणार, तो ब्रेक करणार आणि ते दोन्ही कार्बन अजून एका हायड्रोजनला अटॅच करून घेणार, जेणेकरून त्यांचे सगळेचे सगळे बॉन्ड काय झाले, सिग्मा बॉन्ड झाले आणि सगळेचे सगळे बॉन्ड काय झाले, स्ट्रॉंग बॉन्ड झाले आणि त्याला सॅच्युरेटेड कंपाऊंड मिळालं, ज्याचं नाव काय, अल्केन, दॅट इज इथेन. माझ्या मते सगळ्यांना कळलं असेल, सर्वजण रिॲक्शन बघतात ते. सगळ्यांना माझ्या मते एक थोडं खालच्या पार्टमध्ये दिसत नसेल तर मी इकडे रिॲक्शन लिहून दाखवतो. प्लीज हॅव ए लुक. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लॅटिनम रूम टेम्परेचरला कन्सिडर केलाय आपण. ओके, आणि आपल्याला इथेन मिळाला जो आपलं फायनल प्रॉडक्ट आहे. या सगळ्या रिॲक्शनचा विचार करत असताना लक्षात आलं असेल, या स्टेपमध्ये सुद्धा ऍडिशन रिॲक्शन घडली आणि या स्टेपमध्ये सुद्धा ऍडिशन रिॲक्शन घडली. दोन्ही स्टेपमध्ये आपण ऍडिशन रिॲक्शन घडवली. त्यामुळे दोन्ही स्टेपमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे बाय प्रॉडक्ट मिळालेला नाही. हीच रिॲक्शन मी सिंगल स्टेपमध्ये पण लिहू शकतो, लिहून दाखवतोय, ते पण बघा. सगळ्यांना कळलं असेल मी काय केलंय ते. ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड केला आणि डबलचा सिंगल केलाय. ओके, हे समजलं असेल तर आपण 1 स्टेपमध्येच रिॲक्शन लिहूया. कशी लिहिता येईल बघा. काय करता येईल, 2H2 करा फक्त, कारण इथे 2 हायड्रोजन लागले होते आणि अल्किन टू अल्केन जाताना 2 हायड्रोजन लागले होते, म्हणजे 4 हायड्रोजन लागले होते, म्हणून 2 2 जा 4 हायड्रोजन. आणि इकडे डायरेक्ट जाता ही डबल बॉन्डेड कंपाऊंडची स्टेप आपण ओमिट केलेली आहे. ओके, आणि डायरेक्ट आपल्याला आता अल्केन मिळाला, दॅट इज इथेन. म्हणजे इन्स्टेड ऑफ 1 हायड्रोजन मॉलिक्यूल वी हॅड कन्सिडर 2 हायड्रोजन मॉलिक्यूल सो दॅट वी कॅन राईट रिॲक्शन इन 1 स्टेप. पण मला तुम्हाला 2 स्टेपमध्ये दाखवायची होती. वाय, तुम्हाला कळलं असेल की आय कॅन प्रिपेअर, म्हणजे जर का मी थोडा हायड्रोजन गॅसच्या मॉलिक्युल्सवरती जर का कंट्रोल ठेवला तर लक्षात येईल की मी अल्किन सुद्धा तयार करतो. म्हणजे मला त्या रिॲक्शनमध्ये सांगायचं होतं की आय कॅन प्रिपेअर अल्किन फ्रॉम अल्काइन. ओके, अँड देन अल्केन फ्रॉम अल्किन. म्हणजे ही सगळ्या ऍक्च्युली जरी नाही म्हटलं तरी अल्काइन टू अल्केन जाताना अल्किन तयार होणारच आहेत, हे पण मला सांगायचं होतं. पण मी शॉर्टकटमध्ये सुद्धा रिॲक्शन दिलेली आहे. आय होप सो सगळ्यांना कळलं असेल. प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. ओके, असाइनमेंट पाठवतोय. आज मी जे काही लेक्चरमध्ये बोललोय त्या सगळ्यावरती असाइनमेंटमध्ये छोटे छोटे प्रश्न असणार आहेत. तुम्ही सर्वजण सोडवणार आहात. त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी आली तर विचारणार आहात, नक्की विचारणार आहात. ओके, थँक्यू, गुड बाय.